नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर्फा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट, थर्ड लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची थर्ड लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे, कारण की आम्ही 1-2 मार्काने या ठिकाणी दुसऱ्या लिस्टमध्ये कटलेलो आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। कट ऑफ लिस्ट या ठिकाणी तिसरा लिस्ट कोणत्या तारीखपर्यंत येणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनचा कट ऑफ किती लागणार आहे, कोणकोणत्या डिव्हिजनचा कट ऑफ जास्त जाणार आहे, कोणकोणत्या डिव्हिजनचा कमी जाणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करतो, तर तिसरी जी लिस्ट आहे हे कमी जाणार आहे, डाऊन जाणार आहे, ठीक आहे। कारण की तुम्ही बघितलं असेल पहिली लिस्ट एकदम हाय लागली होती, दुसरी लिस्ट त्यापेक्षा सुद्धा कमी लागली होती आणि तिसरी लिस्ट या दुसऱ्या लिस्टपेक्षा सुद्धा कमी लागणार आहे, ठीक आहे। तर महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनचा कट ऑफ किती लागणार आहे, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा सेफ झोन काय असणार आहे याबद्दलच माहिती सांगणार आहे। अहमदनगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, औरंगाबाद, संभाजीनगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर मोफसिल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी ईस्ट, पुणे मोफसिल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व डिव्हिजनचा कट ऑफ किती जाणार आहे, सेफ झोन काय असणार आहे, किती जर आपल्याला या ठिकाणी टक्के असेल तर कितीपर्यंत सिलेक्शन होणार आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना 60%, 70%, 80%, 90% या गटातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कोणत्या लिस्टमध्ये होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। विद्यार्थी मित्रांनो, ज्या पर विद्यार्थ्यांचा पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नसेल, दुसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नसेल, तर तुम्हाला घाबरायचं नाही, तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे। कारण की काय की विद्यार्थी मित्रांनो, जे पण विद्यार्थी संयम ठेवणार आहे त्यांचं नक्कीच या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 2 आणि 3 लिस्ट लागत नाही, तर याच्या जवळपास 7 ते 8 लिस्ट यावर्षी लागणार आहे, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 8 लिस्ट या ठिकाणी लागणार आहे, ठीक आहे। आणि 31 डिसेंबर 2024 पर्यंत ह्या लिस्ट लागणार आहे, ठीक आहे। तर पहा आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तिसरी लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे हे तुम्हाला इथं क्लिअर करून देतो। तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची महाराष्ट्र राज्याची तिसरी जी लिस्ट आहे हे जवळपास 10 ऑक्टोबर 2024 मध्ये येणार आहे हमखास, ठीक आहे। 10 ऑक्टोबर पर्यंतच विद्यार्थी मित्रांनो हे तिसरी लिस्ट तुम्हाला पाहायला भेटणार आणि त्यामध्ये सुद्धा हजारो मुलांचं सिलेक्शन होणार आहे। पहिली जेव्हा लिस्ट लागली होती त्यामध्ये ज्या 3000 म्हणजे 3500 प्लस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं, ठीक आहे। आणि दुसरी जी लिस्ट लागली होती विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएसची, तर त्यामध्ये जवळपास 1700 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं, ठीक आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जे आहे महाराष्ट्रातील पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक या भरतीमध्ये होते, ठीक आहे। तर चांगली एकदम शाही ड्युटी आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची, कारण की पहा ऑफिसमध्येच काम असते, 5-6 घंटा 4-5 घंट्याचं काम असते बसल्या बसल्या, ठीक आहे। तर एकदम शाही ड्युटी आहे, पगार सुद्धा 12,000 ते 29,000च्या दरम्यान तुम्हाला भेटणार आहे। फक्त तुम्हाला संयम ठेवावा लागणार आहे, ठीक आहे। तर आपलं तुमचं सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, तर संयम तुम्ही या ठिकाणी ठेवा, ठीक आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना 60%, 70%, 80%, 90% अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन कोणत्या लिस्टमध्ये होणार आहे, तर पहा सगळ्यात शेवटी लिस्टमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे। एक वेळा 2022ला पोस्ट ऑफिस जीडीएसची भरती आली होती, तर त्यामध्ये जे आहे शेवटल्या लिस्टमध्ये ज्यांना 60% होते त्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं होतं। UR कॅटेगरीमधून, ओबीसी कॅटेगरीमधून सुद्धा 60% वाल्यांचं सिलेक्शन झालं होतं। एसटी कॅटेगरीवाल्यांचं सुद्धा 55 की 60 वर सिलेक्शन झालं होतं 2022ला 7व्या-8व्या लिस्टमध्ये, सगळ्या शेवटल्या लिस्टमध्ये, ठीक आहे। तर सगळ्या शेवटल्या लिस्टपर्यंत तुम्हाला इंतजार करावं लागणार आहे, ठीक आहे। ज्यांना सुद्धा 60%, 70%, 80%, 90% अशा गटातील विद्यार्थ्यांना, ठीक आहे। तर काही डिव्हिजनचा त्या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे एवढा कट ऑफ कमी, ठीक आहे। मी तुम्हाला सर्व डिव्हिजनचा सांगायचं, सर्व डिव्हिजनचा कट ऑफ नाही जाणार आहे एवढा, तर काही जे डिव्हिजन असणार आहे ज्या ठिकाणी कमी अर्ध आले असेल तर त्या ठिकाणीच कट ऑफ या ठिकाणी डाऊन जाणार आहे, ठीक आहे। तर चला मी तुम्हाला महाराष्ट्रातील हे काही डिव्हिजन सांगतो ज्या ठिकाणी कट ऑफ कमी जाण्याची शक्यता आहे। तर पहा मी तुम्हाला सांगतो, एक जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे, या ठिकाणी कट ऑफ कमी जाणार आहे। त्याचबरोबर पालघर डिव्हिजन आहे, त्याचबरोबर जे या ठिकाणी रत्नागिरी डिव्हिजन आहे, ठीक आहे। त्याचबरोबर जे चंद्रपूर डिव्हिजन आहे आणि गोवा डिव्हिजन आहे, तर ह्या 5 ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ कमी जाणार आहे, ठीक आहे। तर या 5 ठिकाणचा कट ऑफ किती जाणार आहे, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी जो कट ऑफ जाणार आहे, तर हा जवळपास या ठिकाणी 88 ते 94च्या आसपास जाणार आहे, फक्त 88 ते 84च्या आसपास। पीडब्ल्यूडी असाल तर 80 ते 85 पर्यंत सुद्धा होणार आहे। एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे 88-90 वर सुद्धा सिलेक्शन होऊ शकते, 88 किंवा 90 वर सिलेक्शन होऊ शकते, ठीक आहे। या ठिकाणी, ठीक आहे।
आहे, आणि कमी सुद्धा जाऊ शकते, यापेक्षा सुद्धा कमी जाऊ शकतो. त्याचबरोबर अहमदनगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन, अमरावती, औरंगाबाद, संभाजीनगर, बारामती, तर बीड झालं, तर या ठिकाणी कट ऑफ एकदम हाय जाणार आहे. ठीक आहे, हे जे 6 डिव्हिजन आहे तर या ठिकाणी कट ऑफ हाय जाणार आहे. SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर 91 चे 94 95 च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे. ठीक आहे, आणि जे EWS कॅटेगरीचा असाल, ST कॅटेगरीचे असाल तर जवळपास 90 91 वर सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकते, आणि PWD कॅटेगरी 85 पर्यंत सुद्धा सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होऊ शकते. त्यानंतर भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे, त्याचबरोबर धुळे डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी सुद्धा कट ऑफ जास्त जाणार आहे. SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल 91 ते 94 च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे, आणि EWS आणि ST कॅटेगरीचे असाल तर 91 वर सुद्धा होऊ शकते. PWD कॅटेगरीचे असाल तर 85 86 पर्यंत कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव आहे, त्याचबरोबर मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट आहे, मुंबई सिटी साऊथ आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो नागपूर सिटी आहे, नागपूर मोफसील आहे. तर पहा, कोल्हापूर झालं, कोल्हापूर डिव्हिजन, मालेगाव डिव्हिजन, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर मोफसील, तर या 6 डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर या ठिकाणी कट ऑफ जो जाणार आहे हा जवळपास 90 ते 94 95 च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. आणि ST आणि EWS कॅटेगरीचे असाल तर 91 वर सुद्धा सिलेक्शन होणार आहे, आणि PWD कॅटेगरीचा 86 87 वर सुद्धा तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते. एवढा कट ऑफ या ठिकाणी कमी जाणार आहे. त्यानंतर जे नांदेड आहे, नांदेड डिव्हिजन आहे, नाशिक डिव्हिजन आहे, नवी मुंबई आहे, उस्मानाबाद आहे, त्याचबरोबर पंढरपूर आहे. तर या ठिकाणी जो कट ऑफ जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 91 ते 94 च्या आसपास कट ऑफ जाणार आहे. EWS आणि ST कॅटेगरीचा 91 वर सुद्धा सिलेक्शन होऊ शकते. त्याचबरोबर PWD कॅटेगरीचा 88 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा परभणी डिव्हिजन आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मोफसूल आहे, रायगड आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी जो कट ऑफ आहे तर पहा पंढरपूर डिव्हिजन, परभणी डिव्हिजन, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोफसूल, रायगड, तर या ठिकाणी जो कट ऑफ जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 91 ते 95 च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे. EWS ST कॅटेगरीचे असाल तर 91 पर्यंत होणार आहे. PWD कॅटेगरीचे असाल तर 88 पर्यंत सुद्धा कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा मिरज डिव्हिजन आहे, त्याचबरोबर भुसावळ डिव्हिजन आहे, त्याचबरोबर सांगली डिव्हिजन आहे, सातारा डिव्हिजन आहे. तर या ठिकाणी जो कट ऑफ आहे हा जास्त जाणार आहे. SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर या ठिकाणी जे जागा खूप कमी बोटावर मोजण्याजोगत्या जागा आहे, तर या ठिकाणी जो कट ऑफ आहे हा 91 ते 95 च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. ST EWS कॅटेगरीचे असाल तर 91 पर्यंत सुद्धा होणार आहे, 91 92 पर्यंत. PWD कॅटेगरीचे असाल तर 88 पर्यंत सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो श्रीरामपूर डिव्हिजन आहे, श्रीरामपूर डिव्हिजन आहे, सोलापूर डिव्हिजन आहे, आणि ठाणे डिव्हिजन आहे. ठीक आहे, श्रीरामपूर डिव्हिजन, सोलापूर डिव्हिजन, ठाणे डिव्हिजन या ठिकाणी जो कट ऑफ जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे हा या ठिकाणी 91 ते 94 च्या आसपास जाणार आहे. EWS ST कॅटेगरीचे असाल तर 91 पर्यंत होणार आहे. PWD कॅटेगरीचे असाल तर 88 पर्यंत सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते. ठीक आहे, त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो नंतर आहे ठाणे डिव्हिजन आहे, वर्धा डिव्हिजन आहे, यवतमाळ डिव्हिजन आहे. ठाणे डिव्हिजन, वर्धा डिव्हिजन, यवतमाळ डिव्हिजन, तर या ठिकाणी जो कट ऑफ जाणार आहे SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल 91 ते 95 च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. EWS ST कॅटेगरीचे असाल तर 91 पर्यंत होणार आहे. PWD कॅटेगरीचे असाल तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास जो कट ऑफ जाणार आहे हा जवळपास 86 87 पर्यंत जाणार आहे. तर एवढा सेफ झोन या ठिकाणी असणार आहे. एवढा पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची तिसऱ्या लिस्टचा एवढाच कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात सर्व डिव्हिजनचा. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल देत राहणार आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी. इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.